सगळा काय प्रकार आहे? हा, त्या संग्रामला तुम्हीच तर नाही ना मारलं? काय चाललंय हे? का वागताय असं तुम्ही? आधी त्या आश्रमाच्या मागे पायावर आले, आता संग्रामची बॉडी सापडली. हे सगळं तुम्ही नाही ना करत आहे? हं? हे असंच वागत राहिलात ना कधीतरी अडकाल ह्या सगळ्यात. कसं कळत नाही तुम्हाला? संग्राम त्याच्या कर्मानं गेलाय, मी काहीच नाही केलेलं. मी काही केलेलंच नाही तर घाबरायचं काही कारणच नाही. बाबा, अरे बापरे, काय झालं आता? बाबा, संग्राम नाही हो, संग्राम नाही राहिला. संपवलं त्यांनी स्वतःला. बाबा, शांत व्हा, शांत व्हा. बाबा, आता कशी मी जगू, कोणाकडं बघू? शांत व्हा. हे पहा, मला तुमचं दुःख कळतंय, मी समजू शकतो. तुम्ही शांत व्हा. मी त्याला समजावून सांगितलं होतं. कदाचित त्याला त्याची चूक कळली असणार, म्हणून त्याने प्रायश्चित्त म्हणून स्वतःला संपवलं असेल. पण प्रायश्चित्ताच्या आगीमध्ये असं स्वतःला जाळून नव्हतं घेतलं पाहिजे त्याने. जे झालं ते अत्यंत वाईट झालंय. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. देव त्याला पुढचा जन्म पुण्यात्माचा देव यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करेन. काळजी करू नका. सगळं संपलं बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. सब काय वाटतं आता याची काय नोंद करायची? आत्महत्या की मर्डर? हे ठरून गेलेला मर्डर. त्याच्या बॉडीवर मानेवर झटापटीचे व्रण आहेत. त्याला दुसरीकडे मारले आणि इथे आणून लटकवलं. आणि ज्यांनी कुणी याला मारलंय त्याची इच्छा आहे की लोकांनी पाहावं, लोकांना ही आत्महत्या वाटावी. ठरवून प्रिप्लॅन केले सगळं. तुम्हाला असं फक्त संशय का खात्री आहे म्हणा, मर्डरच आहे. कोणी केलं असेल साहेब? काय वाटतं? टेलर, गोपाळ नावाचा टेलर. कशावरून साहेब? यांनी त्या टेलरला दोनदा मारायचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेस टेलर वाचला. यावेळेस टेलरनं डाव साधला, त्यात हा गेला. मग आता साहेब? त्या टेलरला उचलावं लागेल. साहेब पण आपल्याकडे ठोस पुरावा काय नाहीये. त्यात त्याचे ते अंधभक्त. त्याला उचलावं लागेल. ठीक आहे साहेब. बघत काय बसलाय? बाहेर आहे का? हा, हॉर्न वाजते कळत नाही का तुला? गेट खोल काय. हो साहेब, पोलिसांना आतमध्ये परमिशन नाही हो. ते बोर्डवर बघा काय लिहिलंय ते. आश्रमात पोलिसांना प्रवेश नाही हे कोणी लिहिलं? तुम्ही लिहिलं ना का कोर्टाचा आदेश आहे? हो साहेब, कोर्टाचा आदेश नाहीये. आम्हाला बाबांनी सांगितले पोलिसांना आतमध्ये सोडायचं नाहीये. तुझा बाबा कोण आहे? मुख्यमंत्री आहे का? त्याचं सगळं ऐकायला का कोर्टापेक्षा मोठा झाला तुझा बाबा? ते आम्हाला काय माहिती नाही. हे गेट खोल, कळलं काय? गप गेट खोलायचं. साहेब, कॉलर सोडा. कॉलर सोडा म्हणजे? हो साहेब, थांबा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. हो साहेब, थांबा. अहो, तुम्ही वर काय करताय? बाहेर जामकर साहेब आलेत, लोकांवर लाठीचार्ज करतात.
अजिबात ऐकायला तयार नाही आहेत. तुम्ही काहीतरी करा, तुमच्यावर आधीच डूक धरून आहेत. ते आता आतमध्ये येणार, ऐकणार नाहीत अजिबात. होय, तुम्हाला माहिती ना त्यांना निमित्तच लागत असतो तुम्हाला त्रास द्यायला. त्यामुळे प्लीज काहीतरी करा आणि चला खाली आता. थांबा. काय चाललंय जामकर साहेब? गावात कुठेही काहीही झालंय की मी जिथे असतो तिथेच येतं, तुम्ही तिथे येऊनच गोंधळ घालता. संग्रामचा खून झालाय टेलर. आलं माझ्या कानावर आलं, वाईट झालं. माझ्याकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. पण पुन्हा प्रश्न हाच की या सगळ्यात माझी काय चूक? आणि गावकऱ्यांकडून मी हेही ऐकलंय की त्यानं आत्महत्या केली. पोलिसांना दाखवण्यासाठी केलेला बनाव आहे तो. असेलही, आहे. बरं असू द्या. पण पुन्हा प्रश्न तोच की या सगळ्यात माझी काय चूक? मी काय केलंय? उलट मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याने 2 वेळा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, तरीही मी त्याला समजावून सांगत होतो. तुमचे सहकारी होते सुधाकर देशमुख. खोटं वाटतं त्याला विचारा. मी परमार्थाच्या मार्गात. सुधाकर, प्रत्येक खोलीची झडती घ्या. कोणी मध्ये आलं तर हाडनाड फोडून काढा. चला. अहो साहेब, काय तुमचं? अजून प्रत्येक जण वेगवेगळ्या मजल्यावर जा. कोपरान कोपरा तपासा. काही महत्वाचं वाटलं नोंद करून घ्या, टिपून घ्या. चला. जामकर साहेब, आमच्या बाबांचा आश्रम म्हणजे एकदम पवित्र जागा आहे, पण तुम्ही ती दरवेळी बाटवताय, मनमानी करताय तुम्ही. आम्ही शांत बसतोत ना, तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय. पण आता बास, आता आम्ही शांत बसणार नाही. आपल्या पण लय ओळखी आहेत पार वरपर्यंत. मग तुझ्या वरपर्यंत ओळखेत मग काय करू? काय करायचं ते करणार. वेळ पडले ते बी करणार. जस्ट वेट अँड वॉच. हो साहेब, पण ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही आश्रमावर धाड टाकलीच की. तुम्हाला काय सापडलं का? नाही ना. मग तरी सुद्धा तुम्ही परत परत आश्रमावर धाड मारताय. हे बघा साहेब, मला तर वाटतंय तुम्ही आहे ना आमच्या बाबांना मुद्दामून फसवण्यासाठी हे सगळं करताय. हा. ए सुधाकर, पण साहेब ही लेव इट. नाही साहेब, करा तपास. नाही करू दे रे तपास. साहेब सगळीकडे तपासा. कानान कोपरा तपसून काढा तुम्ही. मी सांगतो ना तुम्हाला. अर्थात काय होईल? काय होईल साहेब? तपासताल आणि मग काय सापडणार नाही ना. दरवेळेसारखं तोंडावर पडताल, जाताल निघून. घ्या झडती घ्या. काय नाही झडती बिडती घ्यायची. काय गरज आहे झडती घ्यायची? नाही नाही, आपण शांत बसतो ना, त्याचा गैरफायदा घ्यायला लागले ती साहेब. तू हेच वाक्य इथे येऊन बोल. नाही साहेब, कशाला झडती? ये की शांत बसा मुलांनो. काय आग्रह वगैरे करू नका यांना. पोलीस आहेत ते, त्यांचं काम करणार. बघितलं ना सुधाकर साहेब चिडलेत. वर्दीचा रुबाब आहे त्यांच्या अंगात. नाही असू दे. आपण काही घाबरण्याचं कारण नाहीये, कारण आपण मुळात काही केलेलं नाहीये. त्यांना त्यांचं कर्म करत राहू दे. ईश्वर त्यांना नक्कीच शिक्षा देईल. अहो पण बाबा, असं किती वेळा शांत बसायचं? हा, तुम्ही असं शांत राहता ना, म्हणून हे सारखं तुमच्यावर आळ घेतात बघा.